आदरणीय परमपूज्य गुरुवर्य भिडे गुरुजी आणि सर्व आपले महाराष्ट्रातील दारकरी, खरं तर मी परवा आदरणीय गुरुजींना सांगली येथे भेटलो होतो आणि आपला हिंदू धर्म, सनातन धर्म या धर्माच्या बाबतीमध्ये मी श्री गुरु दत्तात्रय समस्त भक्त मंडळाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष, स्वराज्य प्रतिष्ठानचा मी संस्थापक अध्यक्ष या नात्याने सर्व महाराष्ट्रामध्ये जिल्हा, तालुका वाईज सर्व ठिकाणी मी आपल्या गिरनार याविषयी ज्या ठिकाणी गुरु शिखर दत्तात्रय महाराजांचं जे चरण पादुका स्थान आहे, 12,000 वर्ष त्यांनी तपस्या केलेलं ते ठिकाण आहे, त्या ठिकाणी काही जैन मुनी सागर म्हणजे काही 1-2 लोक हे जाणीवपूर्वक ज्या प्रकारे आपल्या राजाराम महाराजांच्या ताराराणी त्या आमच्या समाजाचं असं सांगतात, आपलं महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरचं तेही आमचं असं सांगतात आणि त्यांनी त्या ठिकाणी श्री गुरु दत्तात्रय महाराजांच्या चरण पादुकावरही आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविकता गेल्या 5 वर्षापूर्वी त्या ठिकाणी रोपवेचं ओपनिंग आपले देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलं आणि त्यावेळेसही त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी मनोगत व्यक्त केलं होतं की ते गुरु शिखर आहे, ते दत्तात्रय महाराज जी का आहे. मग अशा प्रकारे असतानाही पण जाणीवपूर्वक काहीतरी, आता तुम्ही मुंबईमध्येही पाहिलं की मला त्या पांढऱ्या पट्ट्या लावायचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुम्ही पाहिलं की जाणीवपूर्वक तो झेंडा महाराजांच्या ह्याच्यावरती त्यांनी टाकायचा प्रयत्न केला. इलेक्ट्रिक मीडिया, प्रिंट मीडिया तुम्ही पाहिलं आहे. म्हणून ह्या सर्व गोष्टीला वेळेवर ठेचणं गरजेचं आहे. म्हणून आदरणीय गुरुजींना मी भेटलो आणि आपला सनातन धर्म हा राहायला पाहिजे, टिकला पाहिजे, त्यासाठी काही सोशल मीडियावरती त्या लोक बरेच आपल्या हिंदू धर्माबद्दल, आपल्या भगवंतांबद्दल, हिंदू धर्मातील यांच्याबद्दल काही आपलं सोशल मीडियामध्ये कमेंट्स करत होते की ते आपण वाचू शकत नव्हतो आणि ते ऐकू शकत नव्हतो. मग त्याच्या विरोधामध्ये मी सायबर क्राईम ब्रँचचे एडीजीपी हे यशस्वी यादव साहेब आणि डीआयजी आपले संजयजी शिंदे साहेब यांना भेटून, मुंबईचे पोलीस कमिशनर देवेंद्र भारतीजी यांना भेटून त्या लोकांवरती आपण FIR गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे थोडंसं सोशल मीडियावर थांबलेलं आहे, परंतु आपण त्या सर्व गोष्टीसाठी 19 व 20 जुलै रोजी गिरनार या ठिकाणी गुरु सेवा दिन हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्या महाराष्ट्रातील लाखो करोडो भक्त आहेत, त्यांना आपण त्या ठिकाणी बोलवलं आहे आणि मी गुरुजींना विनंती केली की गुरुजी आपल्याही आशीर्वाद या गुरु सेवा दिनाचा जे चरण रक्षण पादुका अभियान आहे त्या अभियानासाठी असावं. गुरुजींनी त्यांचे विचार हे दयानंद सरस्वती यांच्या ग्रंथामधला विचार त्यांनी हिंदुस्थानला किती वर्ष झाली, 1,94,000 वर्ष झाली, हे गुरुजींकडून मी ऐकलं आणि गुरुजींच्या प्रेमात पडलो. खरं तर सकाळी 7 वाजता मला त्यांनी सांगलीला बोललं होतं, पण 92 वर्षाचे गुरुजी त्यांच्यावर 70-80 आपले धारकरी होते आणि त्यांच्या सोबत ते सूर्य नमस्कार आणि स्वतः कमांड देऊन 1, 2, 3 असे जवळजवळ 101 सूर्य नमस्कार गुरुजी तिथं रोज घेतात. बरोबर, मी छत्रपती शिवाजी राजांचा मावळा आहे आणि माझं मन भरून आलं आणि गुरुजी आता हे माझं आयुष्य हे फक्त तुमच्या नेतृत्वाखाली मी काम करण्यासाठी तयार आहे, हे आज मी धारकऱ्यांना सर्वांना सांगतो. मी 2 वेळा विधानसभा लढलोय मुंबईमधून, 27 वर्षी पहिली विधानसभा लढलो. हे सगळे प्रेरणास्थान गुरुजी. आपल्यासारखे जर ह्या समाजामध्ये जर कोण असेल, जर तरुणाला वेगळी दिशा, वेगळा मार्ग देणं असेल तर गुरुजी आपणच आहात. आपण आपल्या सर्व धारकऱ्यांनाही आपण सांगावं की 19 जुलै 20 जुलैला आपल्या धर्मासाठी आपण सगळ्यांनी गिरनार या ठिकाणी आपल्याला आपल्या भक्तीची शक्ती दाखवण्यासाठी आपली असणारी श्रद्धा, आपली असणारी महाराजांवरती श्रद्धा आणि त्यांच्या अस्तित्वासाठी आपण सगळ्यांनी यावं, एवढंच मी विनंती करतो. आणि गुरुजी मला आपण एवढं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम. महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. आपण सगळ्यांनी ठरल्याप्रमाणे निघूया.